ए रिक्षा आली रिक्षा आली. ए थांब. मला हीच फॅमिली वाटते जी आपल्या बॉसला बघायला आली. अरे तू जड बदल दुकानमध्ये कवर जाऊ राहिला पण खायला नक्कीच बिडे फुकणार असेल. नाही नाही अरे ते ना माउथ फ्रेशनर घ्यायला गेला असं तो. अरे मुलगा फक्त मुलगा म्हणा त्याला. मुलगा आज चाललाय असं म्हणा ना. रिलॅक्स रिलॅक्स. माउथ फ्रेशनर नाही परफ्यूम घ्यायला असेल. परफ्यूम कसं आहे पोरीकडे चाललाय जरा इम्प्रेस वगैरे करायला नको म्हणून. इम्प्रेस इम्प्रेस इम्प्रेस. फक्त या मुलांना आहे ना मुलीला इम्प्रेस करायचं असतं. मुली बघायला जाणार आणि तिथल्याच कुठल्या तरी दुकानातून गिफ्ट घेणार आणि तेच देणार आणि मोठ्या तोंडाने सांगणार की बाबा हे आमच्या इकडची खूप फेमस गोष्ट आहे घेतेस का. म्हणजे यांना वाटतं की मुलगी लगेच हो बोलेल. तेच दुकान आमच्या घरासमोर आहे हे त्यांना कळतच नाही. आणि मुलीला जे काही हवं असतं हे या मुलांना कधीच कळत नाही. सर हळू हळू हळू. अरे हिला काय झालं कुठलं भडकायला. काय एक्सपिरियन्स आहे बॉस. हो ना. इरा 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 काय करत होती तू. ड्रॉइंग काढत होती का. इरा किती हाका मारल्या बाळा तुला. तूच नाही दिली. बट इट्स ओके. काहीच हरकत नाही. एक दिवस असा येईल जेव्हा मम्मा हाक मारेल आणि इरा पटकन हो देणार. हो ना. आय नो बाळा. आय नो आय नो. पण तोपर्यंत आपल्याला हे मशीन घालायला लागणार. ओके. इरा इरा कुठे पळून चालली तू. कुठे पळून चालली. बाळा असं नाही. इरा कुठे पळून चालली. लबाड मुलगी. पळून चालली होतीस. हा असं नाही करायचं बाळा. तू गुडगलस ना. आपण एक कानातले घालूया. ओके. इरा कशी पळून जातेस ग तू. इरा असं नाही करायचं. हट्ट नाही करायचं बाळा. हे मशीन. इरा 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 थांब एक मिनिट. इरा इरा